महारोग झालेला होता आणि सिद्धार्थाने बघितला नाही, अशा प्रकारचा माणूस जर आपल्या आयुष्यात कधी बघितला नाही आणि त्यांनी विचारला हा कोण आहे? सारथी म्हणाला महाराज हा रोगी आहे, रोग हो शरीराला कोणत्या प्रकारचा व्याधी होता, रोग होतो, आजार होता, हा व्याधीने दर्दर झालेला आहे, रक्त झालेला आहे, त्याला महारोग आहे. बुद्धाने विचारलं अशा प्रकारचा रोग हा तुला मला होऊ शकतो का? हो महाराज तुम्हाला मला होऊ शकतो. सिद्धार्थ कळवायला चल पुढे चल. दिसलं त्याला एक म्हातारा आणि म्हातारा थरथरतोय, काठी हातामध्ये आणि लंगडते पाय आणि हातपाय. त्यांनी विचारलं हा कोण? आणि महाराज हा म्हातारा हे वार्धक्य हे येतं, हे प्रत्येकाला येतं. काही वेळेला ते नाही तर मृत्यू येतो महाराज, ते प्रत्येकालाच वार्धक्य येतं असं नाही. पण मृत्यू काय? मृत्यू म्हणजे शेवट. कुठे मृत्यू मी आता असं नाही सांगू शकत. जाऊया आपण पुढे. पुढे म्हातारपणे हे चुकलं नाही. पुढे गेल्यानंतर मग अंत्ययात्रा निघाली आणि मग देवाला त्यांनी बघितलं. त्यांनी विचारलं ही काय? म्हणा मृत्यू आहे महाराज, हा अंतिम सत्य आहे. हे वार्धक्य कदाचित टळू शकतं, पण ही तिसरी जी स्थिती आहे ती टळू शकत नाही. आणि तिथंच बुद्धाने विचारात घेतलं की जर तृष्णा तहान ही जर आयुष्याची माणसाची जर प्रवास असेल तर मला त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि युवराजने सांगितलं रथ मागे आणि दुसऱ्या दिवशी त्रस्त झालेले भगवान बुद्ध यशोधरेचं आणि सिद्धार्थाच्या मस्तकाचं चुंबन घेतात आणि निघतात. मग सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की बिहारला बिहार म्हणायचे, बिहारपासून बिहार झालं. बिहार जिथे बिहारांची संख्या मोठी होती ते बिहार राज्य, बिहारचा अपभ्रंश बिहार झालं. आणि मग बुद्ध घ्यायला पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. मग जर भगवान बुद्धांचा जन्म भारतामध्ये झालेला आहे, मग हा बौद्ध धर्माची निर्मिती भारतामध्ये झालेली, हा धर्म भारतीय आहे. तुम्ही हा धर्म स्वीकारतो. आणि या अशा तऱ्हेने बुद्धांच्या एकूण जीवनाचा विचार करून, तत्वज्ञानाचा विचार करून बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला. मला बाबासाहेबांचं मोठेपण त्या ठिकाणी वाटतं की बाबासाहेबांनी त्यावेळेला धर्मांतर करताना सुद्धा मी हिंदू आणि 56 पर्यंत विचार केला. बाबासाहेबांनी भावनेच्या बराबर बाबासाहेब प्रचंड इमोशनल होते, प्रचंड आडवे होते. बाबासाहेबांनी तो आडवा माणूस ना, पण बाबासाहेबांनी त्यावेळेला धर्मांतराची गोष्ट विचारपूर्वक केली आणि बौद्ध धर्माचा स्वीकार सुद्धा त्यांनी अतिशय विचारपूर्वक केला. हे मग आम्ही प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेबांनी प्रत्येक कृती करताना त्या देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा विचार केलेला आहे. बाबासाहेबांनी त्या पैलूंकडे जाताना मला आता एक वेगळ्या पैलूंकडे बाबासाहेबांनी इतकं ग्रंथप्रेम आणि बाबासाहेबांनी पुस्तकांवर जे प्रेम केलं ते कुणीच केलेलं नाही. बाबासाहेबांकडे ग्रंथसंपदा सुद्धा अशा होती. तुम्हाला ते प्रसंग मी सांगणार आणि मुद्दाम ते प्रसंग तुम्ही ऐकले नाही त्यापूर्वी इतका 100% दावा माझा आहे की मी ज्या पैलूंना ज्या बाबासाहेब जे वेगळे पैलू मी तुमच्यापुढे उभे करणार आहे. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. शंकरानंद शास्त्री नावाचे बाबासाहेबांचे सहकारी होते. ते 1935ला बाबासाहेबांना भेटले आणि बाबासाहेबांच्या प्रेमाकडे पडले. सध्याचं लक्षात आलं की बाबासाहेबांनी एवढा प्रचंड पंडित प्रचंड विद्वान आपल्याला लाभलेले आणि ते बाबासाहेबांना सोबत होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर माझे अनुभव आणि आठवणी या पुस्तकामध्ये त्यांनी म्हणले. बाबासाहेबांचं ग्रंथालयामध्ये ते बाबासाहेबांना मदत करायला पाहिजे. मग बाबासाहेब लिहित असेल ते बाबासाहेबांना जर पुस्तक लागलं तर ते म्हणायचे शंकर आणि मला जरा त्या कपड्यातून पुस्तक काढून दे. शंकरला समजायचं नाही ते नेमकं पुस्तक कुठे. बाबासाहेब चिडून जायचे. बाबासाहेब त्याला म्हणायचे तू इथं आला ना, तू नुसतं बसत कुठं पुस्तकं बघ, पुस्तकं वाच, कोणतं पुस्तक आहे, कुठे आहे, कोणत्या ठिकाणी मिळेल हे तुला लक्षात आलं पाहिजे. तू नुसतं माझ्याकडे बघत बसतो असं काय. मोबाईल नव्हते तर शंकर मोबाईल घ्यायला बसला. बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, पुस्तकं बघत. बाबासाहेब त्याला म्हणायचं तिसऱ्या वरच्या ह्याच्यावर ते वाचून 2 नंबर पुस्तक ते मला तो चाट पडायचं. कारण ते कॉम्प्युटर नव्हते, पण बाबासाहेबांची बुद्धिमत्ता संगणकात झाली आणि तो शंकरानंद लिहितात की मी थक्क व्हायचो. रोज आम्हाला
पुस्तकं सुद्धा आपल्या अंगाचा एक घटक आहे, शरीराचा एक घटक आहे. लक्षात ठेव, कमीपणा नको मानू पुस्तकं झटकायला. प्रसंग असा आहे की त्याला एक दोनदा बाबासाहेब म्हणतो की त्या ग्रंथालयामध्ये येणारे वर्तमानपत्राचे चांगले प्रकरण बाबासाहेब काढून घ्यायचे आणि तो वहीमध्ये चिटकवायचे. अशा बाहेर भरलेल्या असायच्या. कारण बाबासाहेबांना ते संदर्भ लागायचे कुठे. एका ग्रंथाच्या शंकरने वर्तमानपत्राचे ते कात्रणं कापले, खिशात घातले, तो निघाले. त्याला वाटलं बाबासाहेब लिहित आहे. बाबासाहेबांनी आतमध्ये शंकर निघाला, खिशात कात्रणं तेवढी काढून म्हणाला थोडी लागणार. शंकर तुला काय म्हणाला, तू माझ्याकडून घेऊन जा, पण इथं कात्रणं सुद्धा येऊ नको आणि मला ती लागतात ठेवायची. तू इथं वाच ना, तुला हवी ना, तू इथं वहीस इथं वाच, अशी कात्रणं तोडू. आणि बाबासाहेबांना त्याने ती कात्रणं काढून दिली. तो शंकर लिहितो आपल्या माझ्या अनुभव आणि आठवणीमध्ये की बाबासाहेबांनी पुस्तकांवर नाही तर प्रत्येक शब्दावर प्रेम केलं. आणि हे प्रेम केल्यामुळे बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय आणि सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन करू शकले. त्या काळात बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला संपूर्ण समाज व्यवस्था नाकारू शकेल पण शब्द नाकारू शकणार नाही. शब्द कुणाच्याच बापाचे नाही. आणि म्हणूनच मग दलित साहित्याची निर्मिती झाली. 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती होते आणि त्याच काळामध्ये सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालयासारखी शिक्षण संस्था स्थापन करण्यामागे बाबासाहेबांचा हेतू तोच होता की तुम्ही तुमच्या आणि त्या शिक्षणातून परिणाम काय झाला की मग रोजची पहिली पिढी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून ती शिकली, पुढे आली. त्या पिढीने आपल्या अनुभवांना मांडायला सुरुवात केली. जे जग आम्ही अनुभवलेलं आहे ते जग या मराठी साहित्यात लिहिलं गेलं नाही. ते जग मराठी साहित्यात मांडलं गेलेलं नाही. ते जग आम्ही मांडू, ते अनुभव आम्ही मांडू, त्या व्यथा आम्ही मांडू, त्या वेदना आम्ही मांडू. आणि त्या व्यथा वेदना दुःखातून निर्माण झालं ते दलित साहित्य. आज यशवंत मनोहरांनी खूप सुंदर सांगितलं, दलित शब्द वापरायचा नाही, आंबेडकरी साहित्य वापरायचं. अगदी मान्य. पण दलित शब्दाची निर्मिती होणार नाही. या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये दळाला गेला तो दलित आणि म्हणून दलित पासून दलित शब्द आला. आणि मग त्या काळामध्ये शंकरराव घराण्याचा किस्सा सांगतो. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिकलेले शंकरराव घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यावेळेचा किस्सा आहे. त्यांच्याकडे तराळकी होती. तराळकी म्हणजे काय, गावामधून पोळ्या भाकरी गोळा करायची ती तराळकी आणि गावाची कामं करायची. ती तराळकी फिरती यायची. या महिन्यात त्यांना, त्या महिन्यात त्यांना, त्या महिन्यात त्यांना, त्या महिन्यात त्यांना, या पद्धतीने शंकरराव घरात ती तराळकी करून शिकलेलं. आणि पुढे जेव्हा ते दलित बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळेला जेव्हा त्यांचं विमान अमेरिकेला जायला निघालं, विमानाने टेक ऑफ घेतलं, विमान उठलं आणि जेव्हा त्यांनी आकाशात भरारी घेतली तेव्हा बाजूला असलेला त्यांचा सहकारी म्हणाला, साहेब हे बघा साताऱ्यावरून आपलं विमान चाललंय आणि तुमचं गाव फार कुठेतरी असेल म्हणा. शंकररावांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे त्या गावामध्ये आमच्या पिढ्यांनी आम्ही तराळकी केली आणि आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने मी अंतराळामध्ये पोहोचलो. मग तराळातून अंतराळात मी केलेला प्रवास लिहिला पाहिजे गड्या. आणि त्यांनी सगळं लिहून काढलं ते आत्मचरित्र आणि त्याला नाव दिलं तराळ ते अंतराळ. काय सुंदर. आणि त्या आत्मचरित्राला त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलं की हे प्रज्ञासूर्य तू दिला आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव करून, म्हणून ही तराळकीपासून आणि अंतराळात गेला. अशी आत्मचरित्र पुढे आली. मला मी परत जरा मागे जातो तर बाबासाहेबांनी शब्दाची ताकद दिली, शब्दाची ताकद सांगितली. अजून एक प्रसंग मी सांगतो. 1938ला इनसाइड एशिया इनसाइड युरोप या पुस्तकाचे लेखक जॉन ग्रँथर बाबासाहेबांना राजगृहात भेटायला गेले आणि बाबासाहेबांच्या ग्रंथालयात त्याला 8,000 पुस्तकं दिसली. मृत्यूच्या वेळेला बाबासाहेबांनी ज्यावेळेला जगाचा निरोप घेतला 6 डिसेंबरला त्यावेळेला 35 ते 40 हजारापर्यंत पुस्तके लिहिली होती. काकांनी नगर वाचनाला एक पुस्तकांच्या संख्या एवढी म्हटली तरी चुकीचं ठरणार नाही. ही सगळी पुस्तकं प्रचंड मोठ्या प्रमाणात. किस्सा असा आहे का, बाबासाहेब थकले
आणि बाबासाहेबांना डायबिटीस होता, मधुमेह होता बाबासाहेबांना. शेवटच्या काळामध्ये बाबासाहेब लिहित होते, हात दुखायचा, अंगा दुखायचा. बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत लिहित होते. आणि बाबासाहेबांनी आम्ही संविधान म्हणतो, एकट्या बापाने संविधान निर्माण केलं. या संविधानावर खरोखर एकट्या बापाचा हक्क आहे. इतकं बाबासाहेबांचं शरीर, इतकं बाबासाहेबांचं योगदान आहे. त्या काळामध्ये 9 जणांची कम्युनिटी होती. 8च्या 8 जण वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडले, बाजूला पडले. कुणाला बरं नव्हतं, कुणाला राजकारण होतं. आणि बाबासाहेब एका हाती त्यांनी त्या संविधानाची निर्मिती केली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बरोबर त्यांनी न्याय दिला. बाबासाहेब थकले होते आणि बनारस विश्वविद्यालयाचे कुलगुरू व्हाईस चान्सलर पंडित मदन मोहन मालवीय फार मोठा माणूस होता. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये पंडित मदन मोहन मालवीय याच्यावर फार जोमानं पुढार. पंडित मदन मोहन मालवीय विद्वान होते. त्यांना कळलं कि महाराष्ट्र में बाबा साहब अम्बेडकर बहुत एजुकेटेड है और वो बहुत बड़े और उनकी बहुत बड़ी लाइब्रेरी है. अब वो थक चुके हैं, तो लाइब्रेरी जो है उन्होंने डोनेट किया और हमने परचेज की तो अच्छा होगा म्हणून ते आले मुंबईला. बाहेर गेलो म्हणजे बाबासाहेबांना आधी विचारण्यात आले की पंडितजी एकदा तुमची भेट होती. बाबासाहेबांनी वेळ दिली. ते दोघे विद्वान भेटले, पंडितजी आले, सगळ्यांना कौतुक. बाबासाहेबांकडे पंडितजी आले. पंडित मदन मोहन मालवीय बनारस विश्वविद्यालयाचा कुलगुरू. आणि ते दोघं बसले. बाबासाहेब म्हणाले, पंडितजी बहुत खुशी हुई आप ये यार. बोले बाबासाहेब मैं एक बहुत बड़ा काम लेकर आपके यहाँ आए. बाबासाहेब म्हणाले, आप बहुत बड़े हो, मेरे यहाँ क्या काम. बोला थक चुके हैं लेकिन आपकी लाइब्रेरी बहुत बड़ी है, आपके पास किताबें बहुत है और मैंने जो यूनिवर्सिटी इस्टेब्लिश की है वहाँ पे ऐसी किताबों की जरूरत है. मुझे मालूम है कि आपके पास अलग अलग देशों से लाई किताबें हैं. तो ये मेरा जो चेक है, आपको जो भी उसमें फिगर हो आपको चाहिए वो आप लिख लो, लेकिन ये सब लाइब्रेरी आप मुझे डोनेट करो. हार करून के बाबा एकदम ऐसा थककर देखो. पंडित जी एक बात मैं आपको सुनाता हूँ. शेर के नाखून और उसके दांत कभी निकाले जाए तो शेर की हालत क्या होती है. पंडित जी म्हणाले, तो शेर नहीं कर पाएगा. तो मेरे नाखून और मेरे दांत मेरी किताब है और वो आपने छीन लिए तो एक शेर नहीं करेगा. मैं आपकी बहुत इज्जत करता हूँ. मैं हाथ जोड़ता हूँ आपको कि आप ये बात छोड़ दो, वरना मेरे से गलत हो सकता है. पंडित जी म्हणाले, मैं आपको विनती करता हूँ, आप ये जो पैसे हैं आप किसी को भी दो, लेकिन किताबों की हालत क्या होगी आपके बाद. मैं भी जाने वाला हूँ कल, आप भी जाएंगे, आने वाला जाने वाला है. पंडित जी ये आगे जाने की बातें मुझे मत सुनाइए. मेरे जो अनुयायी है ना वो समर्थ है, वो संभालेंगे मेरी किताबें और उनके लिए किताबें छोड़ जानी है. उनको किताबों की जरूरत है. इन लोगों को किताबें मिली नहीं इसलिए ये हालत हो गई, और आपको किताबें मिली इसलिए आज मेरे पास पैसे लेकर आ रहे हैं और किताबें मांग रहे हैं. आप किसको किताबें देंगे? जो पढ़े हैं उनको देंगे, और मेरी अनपढ़ जनता जो है उनके लिए किताबें कौन देगा. मदन मोहन मालवीय पिन रॉक मैंने आपके नाम सुना था, लेकिन मैंने तो सुना था उससे भी आप पढ़े. मैं आपको वंदन करता हूँ. पंडित मदन मोहन मालवीय होते इतिहास. बाबासाहेब लायब्ररी एखाद्या दुकानात गेले तर बाबासाहेबच्या दुकानात देऊन जाईल. एक किस्सा तुम्हाला सांगतो. पुण्याला डेक्कन आहे आणि डेक्कनमधून ज्यावेळेला आपण दक्षिण रोडकडे जायला जातो त्याला लाकडी पूल आहे आणि लाकडी पुलाच्या कॉर्नरवर इंटरनॅशनल बुक डेपो आहे. पण जुने आहे, 100 वर्ष झाली त्या. पण जुनं काय तिला बाबासाहेब पावसाळ्याचे दिवस होते आणि बाबासाहेबांना काही पुस्तक काही होती. बाबासाहेबच्या दुकानामध्ये झाल्यानंतर बाहेर जाऊन यांना काय बाबासाहेब आलेले प्रचंड गर्दी आणि गर्दी वाढत गेली. पाऊस येतोय, गर्दी वाढत गेली. या काय ब्रिटिशांचं काम फार कुशल होतं. आता गर्दी होऊ द्या, पूल कोसळू द्या आणि मग आपण जाऊन पोहोचू आणि मग तो पंचनामा करू, मग इथून पुढे चांगले पूल उभारू, असे उद्योग धंदे काही त्या काळामध्ये नव्हते.
तो पूर कोसळू शकतो, पाऊस कोसळतोय हे त्या जिल्हाधिकाऱ्याला पुण्याचं लक्षात आलं आणि त्याने जोडला लवाजमा आणला आणि त्याने पाहिलं की जनता काही कंट्रोल होत नाहीये आणि ते सगळ्यांचं एकच बाबासाहेबांना बघायचं, बाबासाहेबांना बघायचं, आमचा देवा आता आलेला, आमचा देवा आता आलेला. मग त्या कलेक्टरला काही लोकांनी पुण्याचे सगळे विद्वान सांगितलं की हे फक्त त्या बाप माणसालाच ऐकतील, तुम्ही काहीच करू शकत नाही, हे लोक आणणार नाही. मग कलेक्टर आत गेला, त्यांनी सांगितलं बाबासाहेब आप बाहर चलिए, लोग बहुत जमा हो गए और वो इकट्ठा हो गए और वो जो ब्रिज है उसको कुछ भी हो सकता है. बाबासाहेब पाहिलं बरोबर सगळ्यांनी बाबासाहेबांचा हे गोष्ट बाबासाहेबांचा शब्द म्हणाले तुम्ही मला भेटायला आले ना, पाऊस कसं हो पाऊस कसं बाबासाहेबांना प्रचंड करणारी सगळी जनता बाबासाहेबांना आम्हाला तिथं दर्शन घ्यायचं. बाबासाहेबांना घेतलं माझं दर्शन. लेकराहो, बंधूंनो, भगिनींनो, तुम्ही आता जा, तुम्हाला माझं दर्शन घेण्यापेक्षा पुस्तकाचं दर्शन घ्या. तुम्ही पुस्तकाचं दर्शन घ्यायला आलो, तुम्ही मंदिरात जाऊ नका, तुम्ही देवाचं दर्शन करू नका, माझंही दर्शन करू नका, पुस्तकाचं दर्शन घ्या. पुस्तकं आपल्याला मोठं करतील. जाऊन या आता. जनतेने हात दाखवले आणि बाबासाहेब आत गेले, पण जनता निघून गेली. तो कलेक्टरही चुका झाला की एका वाणीने, एका वाक्याने, एका या माणसाच्या एका आदेशाने जनता मुद्द्यांसाठी गोळा झालेली आणि पात्रांसाठी निघून गेली. आणि हे बाबासाहेबांचं एक वलय. एका हा जो शंकर आहे तो सांगतो की रात्रीची वेळ होती, तो काम करत स्वयंपाक केला, जेवणाचं ताट तयार केलं, असं जेवण ठेवलं, झाकण ठेवलं आणि बाबासाहेब निघतो. तर हीच वेळ होती, बाबासाहेब काम करत होते, लिहित होते. बाबासाहेब काहीच बोलले नाही, तो निघून गेलो. सकाळी पाहत आता तर पाहत होतं काळ तसंच सगळे. तो म्हणाला बाबासाहेब 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 म्हणाले अरे तू गेला नाही अजून, तू जा ना. बाबासाहेब मी जाऊन आलो, सकाळ झालेली. बाबासाहेब सकाळ झाली, माझ्या लक्षात नाही आलं. म्हणा किती झोपाटले पण 8 पासून सकाळी 6 पर्यंत माणसाला भान राहू नये की आपल्या जेवणाचं ताट झालेलं आहे, रात्र झालेली, भूक लागलेली, सकाळ झालेली की काय. आणि ह्या परिश्रमातून घटना निर्माण झालेली, संविधान निर्माण झालेलं आहे. संविधानाच्या पानावर बाबासाहेबांचं गाव आहे. आणि म्हणून हे संविधान कोणती शक्ती आली तरी हे संविधानाला धक्का पोहोचू शकणार नाही, कारण या संविधानाला अधिष्ठान आहे. जेव्हा अधिष्ठान आहे तर एखाद्या गोष्टीला अधिष्ठान म्हणजे मजबूत पाया, तेव्हा काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या आपल्या भारताच्या संविधानाला बाबासाहेबांच्या विचारांचं, अधिष्ठानाचं बळ. तर एक प्रसंग असा आहे की बाबासाहेबांचे वडील जे होते ते खूप चांगल्या म्हणजे अभ्यासू होते. तर महार फॅल्टन म्हणून होते त्या काळामध्ये, सैन्यामध्ये होते ते. तर त्या काळामध्ये ब्रिटिशांनी निर्णय घेतला, महार बटालियन रद्द केली आणि ह्या सगळ्या दलित तरुणांना प्रश्न पडले की आपल्याला जी नोकरीची संधी ती गेली. मग बाबासाहेबांना ठरवलं की बटालियनमधून हे जे वगळले अस्पृश्यांना, त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी ब्रिटिशांचे पत्र करायचं ठरवलं. त्यांना एक पत्र पुस्तक हवं होतं. प्रोफेसर लक्ष्मी नरसू यांचं हे पुस्तक आउट ऑफ प्रिंट होतं. बाबासाहेबांनी ते विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर बाबासाहेबांनी अभ्यास पूर्ण असं सगळं तयार करून, निवेदन तयार करून ते ब्रिटिशांना दिलं. आणि तेव्हापासून मग तो जी बटालियनमध्ये जे बाहेर काढलं होतं अस्पृश्य तरुणांना, ते त्या बटालियनमध्ये घेतलं. तर त्याच्याबद्दल सांगितलं जातं की जुन्या बाबासाहेबांचं एक असं होतं की एखाद्या जुन्या पुस्तकाच्या दुकानावर जायचे आणि तिथं ती पुस्तकं बघायची. एकाकडे गेले त्यांना पुराण दिसलं. त्या पुराणामध्ये तळटीपा होत्या. हिंदीमध्ये तळटीपा म्हणजे काय की एखाद्या शब्दाचा खाली अर्थ. आणि अतिशय चांगलं पुराण होतं. त्याला सोनेरी वेलबुट्टी होती
आता बाबासाहेबांनी विचारलं त्या माणसाला, तुम्ही 8,000 रुपये म्हणतो. आता 8,000 म्हणजे आजच्या 80,000 कमी त्या काळामध्ये. विचार करा की बाबासाहेब म्हणाले की मला ते घ्यायचं आहे. तो म्हणाले की तो 8,000 कमी नाही देऊ. बाबासाहेबांनी पाहिलं त्यांच्याजवळ 2,000 रुपये. तो म्हणाला की बाबासाहेब म्हणाले माझ्याजवळ फक्त 2,000 रुपये, बाकी ते 7,000 तुला आणून देऊ. तो म्हणाला की ठीक आहे. 2,000 रुपये बाबासाहेबांनी त्याला दिले. मग बाबासाहेबांनी मित्र याच्या काळा करून 6,000 गोळा केले आणि ते 8,000 पुराण त्यांचे सहकार्य म्हणायला लागले, बाबासाहेब काय करत होते एवढे 8,000 पुराणाला खर्च केले. बाबासाहेब म्हणाले की ज्यावेळेला मी माझ्या धर्माच्याबद्दल बोलतो, मांडणी करतो, त्यावेळेला मला अन्य धर्माचाही अभ्यास पाहिजे. अरे पुराण हा एक उर्दू भाषेत आहे, पण या पुराणामध्ये खाली अर्थ हिंदीमध्ये दिले. असा ग्रंथ मला सापडणार नाही, तो सापडलेला आहे. मला पैशापेक्षा मला ज्ञानाची गरज आहे, म्हणून मी तो 8,000 दाखवला ते पुराण घेतो. आणि बाबासाहेबांनी ते पुराण घेतलं. बाबासाहेबांचं ते लायब्ररीमध्ये होतं. हा एक बाबासाहेबांचा बाब होता. दुसरा एक सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे नाव ठेवलं जातं शिवाजी, संभाजी, भगतसिंग, सुभाष, वेगवेगळी नावं ठेवली जातात. बाबासाहेबांचे नामदेव निमगडे नावाचे आम्ही ऐकलो. ते कृषी तज्ञ होते, ॲग्रिकल्चर विभागात होते. आणि ते बाबासाहेबांनंतर दुसरा PhD झालेला समाजाचा माणूस म्हणजे नामदेव निमगडे. त्यांना मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव भीमराव बाबासाहेबांकडे आले. म्हणजे बाबासाहेब आनंदाची बातमी काय मला मुलगा झाला. बरं छान, तुला एक वाईट नको वाटून देऊ. आता तर तुला नोकरी लागली, लगेच मुलाची घाई करायची काय घाई गरज होती. आणि बाबासाहेब आता असं आहे, घरात अपेक्षा, अरे घरात त्याची लहान अपेक्षा असणार. तू अजून स्थिरस्थावर झाला का? तू आहे त्याच्यात थांबणार का? तुला तुझी बढती, तुझं प्रमोशन ते नको का? तू आज मुलांमध्ये अडकून गेला, दाम्पत्य जबाबदाऱ्यात अडकून गेला, तू तुझी प्रगती कशी होणार? थांबायचं नाही आपण याच्यावर. इतर उच्चवर्णीय वर्ग बघा, तू त्यांची प्रगती करतो. आपल्याला नोकऱ्या नाही मिळाली, नोकरी करत आपण मुलांचा विचार करतो. अरे असं करू नको. मग तो म्हणाला, त्याला वाटतं आता आपण बाबासाहेबांनी जरा खुश होतो. म्हणाले बाबासाहेब मी मुलाचं नाव तुमचंच ठेवलं भीमराव. बाबासाहेब म्हणाले तू तुझ्या मुलाचं नाव काय ठेवा मला तुझा प्रश्न, पण राग नको म्हणून मी खूप फार मोठ्या दरेट लागलो असं नको समजू. तुझ्या मुलाचं कर्तृत्व एवढं होईल काय? तुझा जाईल का प्रतिकूल परिस्थितीमध्ये परदेशामध्ये आणि करेल का की करेल का बाबासाहेब? आणि त्याच्यासाठी तुला जिजावं लागेल. हे बघ म्हणाले एखाद्या कटिंग दुकानाचं नाव सुभाष हेअर कर्तनालय. आता सुभाषचंद्र बोसांचा आणि हेअर कटिंगचा काही संबंध का? त्या काळामध्ये शिवाजी बिडी म्हणून प्रसिद्ध होते, तुला लोकांना माहिती शिवाजी बिडी. बाबासाहेब म्हणाले त्या बिडीवाल्याने त्या बिडीचं नाव शिवाजी ठेवलं, शिवाजी बिडी. बाबासाहेबांनी बिडीवाल्याला पत्र दिलं होतं, एवढ्या महान माणसाचं नाव तू त्या बिडीला नको देऊ, त्या बिडीला काढीलं तू शिवाजी बिडीचा, शिवाजी आणि बिडीचा काय संबंध? एवढ्या मोठ्या माणसाचं नाव. मग बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की आपल्याकडे नावं ठेवतो आपण, पण त्या व्यक्तीचं कर्तृत्व बघतो का? त्या कर्तृत्वानुसार आपण त्या व्यक्तीचं. बाबासाहेब म्हणाले एका बाईचं नाव मी बघितलं लक्ष्मी, तिचं नाव लक्ष्मी जुळे मांडीकर. एका बाईचं नाव शारदा, आणि ती लोक ते तिला बिचारीला फोटो पाडण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात. बाबासाहेब म्हणाले त्या शारदेचा आणि तिला करायला लागणाऱ्या व्यवसायाचा काय संबंध? त्या लक्ष्मीचा तिला करायला लागणाऱ्या मुलाबाळाचा काय संबंध? नामदेव एवढा ऐकतच राहिले. बाबासाहेबांच्या डोक्यात पाणी आलं. ते म्हणाले बघ तुला सांगतो मी आज परदेशात लोक मुलाच्या जन्माने कपडे स्वेटर तयार करतात, पण आपल्याकडे गरिबीमुळे जन्माला आल्यानंतर आपण मुलांची काळजी घेऊ शकत नाही. अरे मी जेव्हा परदेशातून आणून प्रॅक्टिस करू लागलो, अनेक अडचणी होत्या, घरात खायला नव्हतं. माझा एक मुलगा आजारपणामुळे जगावला. घरामध्ये बाळातील महिला नीट जेवण द्यावं लागतं, नीट आहार द्यावा लागतो. माझ्या जमाला मला नीट आहार दिला येऊ लागला नाही आणि त्याच्यामुळे ती मरण पावली. आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेब म्हणाले त्या वेळेला मी सर्व प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने ती जग सोडून गेली. आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू कधी पाहिजे. त्याला बाबासाहेबांनी जाणीव करून दिली.
की आपण आपल्या करिअरचा विचार आपल्या आयुष्यात निश्चितपणे केला पाहिजे. बाबासाहेब निवृत्त झाल्यानंतर बाबासाहेबांना मधुमेहाचा त्रास झाला होता, स्नायूमध्ये वेदना होत्या. बाबासाहेब बरोबर झोपून होते तेव्हा त्याची भेटायला कार्यकर्ते आले आणि त्यावेळेला परदेशातील काही लोकांना येणार बाबासाहेबांना कळालं आणि कळाल्यानंतर ते लोक आले. बाबासाहेब पलंगावर पडून होते आणि ते पडून ते कळालं. काही लोक बाबासाहेबांना भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना हँड केलं आणि ते म्हणाले, आम्ही नेहरूला भेटून आलो, आम्ही महात्मा गांधींना भेटून आलो, पण आम्हाला एक गोष्ट कळाली होती की तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं नाही. आम्ही गांधी आहेत नाही, पण आम्ही गांधीजींनाही भेटलेलं पाहिलंय, नेहरूंना तर आम्ही आता भेटून आलो, पण आम्हाला कळालं तुम्हाला बरं नाही, तरी तुम्ही भेट दिली आणि आम्ही पाहिलं तर तुम्ही अजूनही लेखन वाचन करताय, तुम्ही आराम करत नाही का, तुम्ही झोपलं पाहिजे. परदेशातील लोक असं त्यांना म्हणायला बाबासाहेब म्हणाले, लक्षात घ्या, नेहरू घ्या, गांधी घ्या की अन्य नेते घ्या, ते आराम करू शकतात कारण त्यांच्या अनुयायांची त्यांना काळजी करण्याची चिंता नाही. पण माझे कार्यकर्ते, माझे अनुयायी पिढ्यानपिढ्या हे झोपून राहिले आणि ते झोपून राहिले का, तर त्यांच्या समोर ती परिस्थिती निर्माण केली. मी जर झोपलो माझी अनुयायी झोपते आणि माझ्या अनुयायांसाठी मला जागत राहायला पाहिजे आणि माझ्या समाजाला गरज आहे जागृतीची आणि म्हणून मी जागा आहे आणि मी झोपणार आणि मी मरेपर्यंत जागा आहे, असं बाबासाहेब त्या अनुयायांना म्हणाले. ते शेवटपर्यंत, अंतिम क्षणापर्यंत बाबासाहेब हे समाजासाठी, राष्ट्रासाठी अखंड वाचन, मनन आणि चिंतनामध्ये होते. हे बाबासाहेबांच्या अनाकलनीय पैलू आहे. मी दरवर्षी मला 1993 पासून म्हणजे 1993ला मी एकदा गेला होतो आणि त्यावेळेला माझं भाषण हे चांगलं होतं. जळगावला भारत पेट्रोलियम कंपनीच्या त्यांचे मॅनेजर होते, ते कार्यकर्ते होते बाबासाहेबांच्या विचारांचे. तर त्यांनी त्याला कळालं की कॉलेजचा मुलगा बोलतो, त्यांनी मला बोलवलं. मी 93 पासून बोलतोय आणि बोलताना मला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आपल्या घरामध्ये बाबासाहेबांची पुस्तकं, वाढदिवसाला मुलांना बाबासाहेबांची पुस्तकं किंवा चांगली अन्य पुस्तकं द्या की जी प्रेरणा देईल. आज मुलांना चांगली पुस्तकं देण्याची गरज आहे. जागतिक पुस्तक दिन परवा झाला. आज आमच्या घरात पुस्तकं गेली. आज माझ्या घरात मला 2 मुली, मी 10 वेळा प्राध्यापक असताना पुस्तकांबद्दल बोलतो, पण मुलींना सतत सांगावं लागतं की तो मोबाईल कमी कर, तो मोबाईल ठेव. आणि सुट्ट्या आहे, सुट्ट्यांमध्ये मग काय करावा प्रश्न मुलींना पडतो. पुस्तकं द्या, हे किती रुपयाचं महत्वाचं नाही आहे, पण ती पुस्तकं द्या. आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या काळामध्ये मुलांसाठी वाचनाचा कार्यक्रम किंवा स्पर्धांचा कार्यक्रम तो घेतला जावा असं मला वारंवार वाटतं. तर बाबासाहेबांचे विचार आम्हाला देवण ठेवायचे ते पुस्तकांच्या माध्यमातून. आणि हा सगळा जो भाग आहे तो घेताना बाबासाहेबांनी शेवटच्या याच्यामध्ये 1946ची आठवण सांगताना नामदेव निमगडे लिहितात की त्या काळामध्ये बाबासाहेब किती वेळ झोपत असतील माहिती नाही, सतत ते वाचन करत होते. आणि एकदा वाचनात घडून गेले होते आणि घडून गेल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेलो आणि बाबासाहेबांना वाटलं की त्यांच्याकडे एक टॉमी नावाचा पुत्र होता. बाबासाहेब म्हणाले, टॉमी पायाला लोक वाचलं. नामदेव म्हणाले की बाबासाहेबांच्या पायाला मी हात लावत होतो. मला वाटत होतं की बाबासाहेबांच्या पायाला जरा सूज आली, मधुमेहाच्या अंगाला सूज येते. डायबिटीज पेशंटची पाय बघत होते, यामध्ये प्रत्येकाचे पाय सुटण्यामध्ये तो डायबिटीज पेशंट असेल असं नाही, पण शक्यतो डायबिटीज पेशंटचे पाय सुटतात. बाबासाहेबांच्या पायाला त्याने हात लावला. बाबासाहेब म्हणाले कमी हात लावू नको, पण बाबासाहेब वाचन करत होते. बाबासाहेब तल्लीन व्हायचे वाचनात, बाबासाहेब लेखनात तल्लीन व्हायचे आणि हा सगळा भाग होता. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी त्या काळात बहिष्कृत भारत, मूकनायक जनता नावाची वर्तमानपत्र काढली. त्या काळी वर्तमानपत्र काढताना सुद्धा प्रबोधनाचा मोठा हेतू होता की जे विचार
माझ्या जनतेला, माझ्या बांधवांना गरजेचे आहेत ते विचार पोहोचवले पाहिजे, हा बाबासाहेबांचा विचार होता. त्या पत्रकारितेच्या बाबतीत बाबासाहेबांनी एवढं मोठं काम केलं. पदर मोड करून शेवटच्या काळात बाबासाहेबांना पगार करतो होतो, 12 लाख रुपये करतो होतो. हे कर्ज कशासाठी तो विलीन महाविद्यालय असेल, पीपल एज्युकेशन सोसायटी असेल, हे करताना बाबासाहेबांना पत्रव्यवहार करावा लागायचा, प्रवास करावा लागायचा, त्या काळामध्ये ठिकठिकाणी पैसे भरावे लागायचे. हे सगळं काम करताना अनुयायी देणार शेवटी बाबासाहेबांनी जे काही त्यांचं जे काही वकिली आणि त्यांनी केली होती त्याचा त्या काळामध्ये बाबासाहेबांना प्रश्न पडतो, बाबासाहेबांनी पैसा उभा कुठून केला असेल. त्या काळात बाबासाहेब प्रॅक्टिस सुद्धा करायची की जेणेकरून आपल्याला जी फी आपल्याला बांधवांच्या कार्यासाठी वापरता येईल. पुढे बाबासाहेबांना जर बोलवलं तर बाबासाहेब म्हणायचे की मला तुम्हाला जे काही द्यायचं असेल मानधन ते माझ्या सामाजिक कार्यासाठी मला द्या. आणि बाबासाहेबांनी एक शिरस्ता होता की समाजाच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांना कुठे बोलवलं तर बाबासाहेब त्यातून जे पैसे घ्यायचे ते समाजाच्या बांधवांसाठी खर्च करायचे. कारण बाबासाहेबांना दिसत होतं की माझ्यासमोर अनंत आव्हान आहे, मी ज्या समाजासाठी करतो तो समाज मुळामध्ये प्रचंड संघर्ष करत इथपर्यंत आलेला आहे. यांना ज्ञानाची गरज आहे, त्यांना पुस्तकांची गरज आहे, त्यांना अभ्यासाची गरज आहे, त्यांना व्यासंगाची गरज आहे. आणि अखंडपणे बाबासाहेबांनी हे संपूर्ण काम केलं. आणि शेवटी एक प्रसंग असा आहे की काही तरुण बाबासाहेब खासदारकीसाठी मुंबईत निवडणूक लढवणार होते आणि ते तरुण आले, विद्यार्थी शिकत होते. बाबासाहेबांनी लक्षात आलं की पोराची परीक्षा जवळ आलेली. बाबासाहेब म्हणाले तुम्ही का आले? म्हणाले बाबासाहेब आम्ही निवडणुकीच्या मदतीसाठी आलो. बाबासाहेब म्हणाले बाकीचे कार्यकर्ते बघते तुम्ही शिकतायत ना, शिक्षण सोडून तुम्ही माझ्या पाठीमागे लागला, उद्या जर निवडणुकीत मी पडलो निवडून आलो तुम्हाला काय पाहिजे? म्हणाले बाबासाहेब तुम्ही निवडून आले ना तोच आमचा फायदा, मुळीच नाही. तुम्ही जर नापास झाला आणि मी इकडे निवडून आलो तुम्हाला वाईट वाटेल. त्याच्यामुळे अजिबात असं करू नका. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या वेळेस घेतलं पाहिजे. माझे कार्यकर्ते पाहतील मला निवडून आणायचं का पडायचं होते, निघा तुम्ही ते करून ठेव घेतले. आज असा विचार करतील का? आज नेमके परीक्षेच्या काळामध्ये तरुणांना अभ्यासावरून उठवणारी महाबल आपण बघतो. बाबासाहेब त्या ठिकाणी शिकवतो. एक प्रसंग असा आहे, बाबासाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मुलाला एका नोकरीसाठी काही अधिकारी आल्याने सांगायला लागले की आता आपण दिल्लीला गृहप्रकल्प कार्यालयामध्ये लावूया आणि त्यांची नोकरी आम्ही त्या ठिकाणी बघूया. बाबासाहेबांच्या लक्षात आले अधिकारी आपल्या मुलाला नोकरीसाठी म्हणता येतं, ज्यांना आपल्याकडून हे काम करून घ्यायचे असते. बाबासाहेब म्हणाले मी ज्या विभागात काम करतो त्या विभागात माझ्या मुलाला नोकरी देणार नाही, माझ्या मुलाला नोकरीला लावू नका, समाजामध्ये चुकीचा निरोप जाईल. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाला त्या गृहप्रकल्प खात्यामध्ये नोकरीला लावून दिलं नाही. इतकं प्रांजळ, इतकं पारदर्शी, इतकं स्वच्छ, इतकं निष्कलंक चारित्र्य बाबासाहेबांचं होतं. म्हणून महात्मा फुले नंतर जर खरोखर महात्मा फुलेला म्हणायचं असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावं वाटतं. आणि बाबासाहेबांचे कारण महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मांडलं, कबीरांना गुरु मांडलं, त्यांच्या वडिलांना त्यांनी गुरु मांडलं. हे मांडताना बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचे ऋण मान्य केले. कारण शिक्षणाचं सामग्रीकरण करून शिक्षणाची खरं गंगाई तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम जे महात्मा फुलेंनी केलं ती जाणीव ही बाबासाहेब आंबेडकरांना होती. म्हणून ज्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आणि बाबासाहेब या सगळ्या चतुःसूत्रीचा विचार करतो तर लक्षात येतं हिंदू कोडबिलाच्या वेळेला बाबासाहेबांनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे कायदे केले ते आज सुद्धा आपल्याला महत्वाचे जाणवतात. हे बाबासाहेबांचे कार्य महत्वाचं होतं. शेतीच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेबांनी विचार मांडले. म्हणून मी तुम्हाला एक बाबतीत सुरुवातीला बोललो, तेवढा प्रकांड पंडित त्या काळामध्ये तुम्ही नव्हता. शेतीबद्दल बाबासाहेबांचे विचार, स्त्रियांच्या संदर्भात बाबासाहेबांचे विचार, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बाबासाहेबांचे विचार, राजकीय सिद्धांत बाबासाहेबांचे विचार. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत जनता आणि मुकनायक वर्तमानपत्रामध्ये जी भाषा शैली मांडलेली, गंगाधर बांधवणे प्रचंड मोठे अभ्यासक होते संभाजीनगरला. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे की त्या काळामध्ये पत्रकारितेत एखादा सराईत पत्रकार हे काय असेल, सराईत संपादक काय असेल, असं संपादकीय काम बाबासाहेबांचं होतं. आजही माझ्या गाडीमध्ये जनता वर्तमानपत्राचे अंक आहे. या क्षणाला कोणाला जीव यासाठी ते गाडीमध्ये ठेवत असतो की बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी जी पत्रकारिता केली ती केवढी प्रगल्भ होती, मनमंत्र घडवणारी पत्रकारिता होती. म्हणून
बाबासाहेबांचे सर्व पैलू आपण विचारात घेतल्यानंतर एका कवितेने मी आपल्याला या माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो आणि तो पैलू ती कविता अतिशय सुंदर, ती कविता माझी नाही, संजीव कुमार सोनवणे म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचे चांगले अनेक कवी हे धरणगावला असतात, शिक्षक होते, ते रिटायर झाले. अतिशय सुंदर कविता आहे. त्या कवितेने मी त्या समारोप करतो. त्या कवितेचं नाव आहे हे प्रज्ञासूर्य. अप्रतिम कविता आहे. बाबासाहेबांवर अनेकांनी कविता लिहिल्या, पण प्रज्ञासूर्य ही कविता अप्रतिम कविता आहे. वाचतो मी. शतकानुशतकांच्या काळोखात इतस्तता पसरलेल्या वाटांनी उजेड नाकारला. शतकानुशतकांच्या काळोखात इतस्तता पसरलेल्या वाटांनी उजेड नाकारला. ऋतू झाले बेईमान सैद वैर होत्या दिशा. पावसानं दिली हूर अख्खं रानच झालं उजाड. तसंच होतं आमचं जगणं, तसंच होतं आमचं जगणं. वैशाख वणव्यागत कोळलेलं, दुःख वेदना अपमानानं होरपळलेलं, लाचारीनं आमचं काळीच करपलेलं. अशा वेळी दिव्यत्वाचे तेज देऊन हे प्रज्ञासूर्या तू आलास. अशा वेळी दिव्यत्वाचे तेज देऊन हे प्रज्ञासूर्या तू आलास. भिडवून समुद्राची डोळा आमचं सूर्यकुल झालास. तुझ्या स्पर्शाने महाडचे चौदार तळे थरारले. तुझ्या स्पर्शाने महाडचे चौदार तळे थरारले. विद्रोहाच्या उच्छ्वासाने आवाळी गहिवरले. वाघबिले काळा मंदिराचे पोलादी गज. वाघबिले काळा मंदिराचे पोलादी गज. अन हादरला म्हणून शिगांतात. हे प्रज्ञासूर्या तू आलास. हे प्रज्ञासूर्या तू आलास आणि दिले आम्हास स्वातंत्र्याचे मूल्यभान. तुझ्या समर्थ लेखनीने घडविले जनतांत्रिक संविधान. तू पाय नवधम्म संस्कृतीचा, तू उन्नत प्रकाशाचे उघडेदार. तुझं नाक प्रखर सूर्याशी अपरंपार. तुझा प्रदीप्त प्रज्ञांकित चेहऱ्यात हे प्रज्ञासूर्या मला प्रज्ञाशील करुणेचे तेज लगाताना दिसते. तू रोडलेले बोट मानवता प्रकाशमान करताना भासले. तू प्रबुद्ध, तू समृद्ध, बोधिसत्व तू शौर्य. तुझं नाव माझ्यासाठी ऊर्जास्वल असीम धैर्य. तुझं नाव माझ्यासाठी ऊर्जास्वल असीम धैर्य. तुझं नाव माझ्यासाठी ऊर्जास्वल असीम धैर्य. प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या या प्रकांड अशा दिव्यतेला, तेजाला मी या ठिकाणी प्रणाम करतो. शिवाजी महाराजांबद्दल असं बोललं जातं, एक कवीने असं म्हटलेलं आहे, शिवा तेरा चरित्र स्वयं ही काव्य है. कोई कवी बन जाए तो सहज संभव है. हे शिवा तुझं जीवनच कविता आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय लिहिलं तर सहज शक्य आहे. तसंच बाबासाहेबांबद्दल बोलता येतं. बाबासाहेबांचं आयुष्यात एक कादंबरी आहे. बाबासाहेबांचं आयुष्यात एक महानाट्य आहे. आणि ज्या माणसाचं आयुष्य कादंबरी महानाट्य आहे त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल माझ्यासारखा कोणी काही बोलला तर ते निश्चित कौतुकाचं ठरू शकतं. बाबासाहेब त्यांचे विचार शतकानुशतक पिढ्यांना प्रेरणा देतील. आणि परत सांगतो, असा महामानव या भूमी जन्माला आला याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. जय हिंद, जय भीम.